महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक असा राजकीय खेळ सुरू आहे ज्याने केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच नाही तर महायुतीच्या अंतर्गत राजकारणाला देखील हादरा बसलाय. कारण प्रश्न आता फक्त पक्षांतराचा राहिलेला नाहीये. प्रश्न आहे सत्तेच्या नेतृत्वाचा आणि 2029च्या भविष्यातील राजकीय समीकरणांचा. आणि म्हणूनच आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकच प्रश्न विचारला जातोय, हे खरंच ऑपरेशन टायगर आहे का, की हे आहे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस? याच विषयाचा सविस्तर आढावा आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेकांना असं वाटत होतं की लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचं राजकीय वजन पुन्हा वाढत आहे. पण या पक्षांतरानंतर राजकीय चित्र अचानकच बदलू लागलंय आणि त्यानंतर आणखीन एक मोठा धक्का उद्धव ठाकरेंना बसलाय. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे सेनेतनं विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी बिनविरोध त्यांची निवड देखील झाली. आता प्रश्न असा आहे की हे सगळं अचानक घडतंय का, की यामागे एक मोठं राजकीय नियोजन आहे? कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जर पाहिला तर कोणतीही मोठी राजकीय घटना अचानक घडत नाही. प्रत्येक घटनेमागे एक रणनीती असते, एक राजकीय संदेश असतो आणि भविष्यातील सत्तेचं गणित देखील असतं. आणि सध्या महाराष्ट्रात जे घडतंय ते पाहिल्यानंतर अनेक राजकीय विश्लेषक असं सांगतायत की 2029च्या राजकारणाची तयारी आजपासून सुरू झाली आहे. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्या एका बंडामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय चित्र बदललं. महाविकास आघाडीत सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरनं खाली आले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. त्यावेळी अनेकांना असं वाटलं होतं की हा राजकारणातील सर्वात मोठा धक्का होता. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती पुन्हा बदलली. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. राजकीय वर्तुळात तेव्हापासून एक चर्चा सतत सुरू आहे आणि कुजबुज देखील सुरू आहे की मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत का? अधिकृतपणे याचं उत्तर कोणीच देत नाही. पण राजकारणात जे दिसतं त्यापेक्षा जे दिसत नाही ते अधिक महत्वाचं असतं आणि म्हणूनच आज प्रत्येक हालचालीकडे संशयाने पाहिलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेलं कथित ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ऑपरेशनचं अंतिम लक्ष कोण आहे? काही राजकीय विश्लेषकांच्या मते हे ऑपरेशन राष्ट्रीय राजकारणाशी जोडलेलं आहे. कारण केंद्र सरकारला भविष्यात काही महत्वाची जी घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करायची आहेत, त्यामध्ये मतदार पुनर्रचना आहे मतदारसंघाची, महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि एक देश एक निवडणूक यासारख्या महत्वाच्या विषयांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या विधेयकांसाठी संसदेत 2/3 बहुमत आवश्यक असतं. त्यामुळे लोकसभेतील संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. पण जर फक्त लोकसभेचं गणित असेल तर मग विधान परिषद आणि विधानसभा सदस्यांवर लक्ष का केंद्रित केलं जात आहे? हा प्रश्न आता भाजपमध्ये देखील काही नेत्यांकडनं विचारला जातोय. कारण वास्तव पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभेत महायुतीकडे आधीच प्रचंड बहुमत आहे. विधान परिषदेत देखील महायुतीची स्थिती मजबूत आहे. मग विरोधी पक्षातील आमदारांना आपल्या गोटात आणण्याची गरज नेमकी का निर्माण झाली आहे? आणि याच ठिकाणी दुसरी राजकीय थेअरी समोर येते. या थिअरीनुसार एकनाथ शिंदे 2029च्या राजकारणासाठी स्वतःची ताकद वाढवत आहेत. कारण राजकारणात कोणताही नेता कायम दुसऱ्याच्या सावलीत राहू इच्छित नाही. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये इतिहास घडवला, ते मुख्यमंत्री झाले आणि आता त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं महत्व वाढवायचं आहे अशी चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा खरी असेल तर मग एक मोठा प्रश्न निर्माण होतोय की भविष्यातील संघर्ष विरोधकांविरुद्ध असेल की महायुतीच्या आतच असेल. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केलाय. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की हे ऑपरेशन टायगर नाही, तर हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. आणि या एका विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. कारण याचा अर्थ असा होतो की हे ऑपरेशन उद्धव ठाकरेंविरोधात नसून भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी केलं जात आहे. हा आरोप कितपत खरा आहे याचं उत्तर आज कोणाकडेच नाहीये. पण एवढं मात्र नक्की आहे की या आरोपांमुळे महायुतीमधील अंतर्गत समीकरणांबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अत्यंत कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी असं म्हटलंय की प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही तर विकले जाणाऱ्यांचा आहे आणि जेव्हा विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या घरातच नवीन विरोधक निर्माण होतात. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे आणखीन एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. विरोधकांना कमजोर करण्याच्या प्रयत्नातूनच भविष्यात महायुतीमध्ये संघर्ष निर्माण होणार का? तसं पाहिलं राजकारणाचा जर इतिहास पाहिला तर अशा घटना नवीन अजिबात नाहीत. अनेक वेळा एखादा पक्ष विरोधकांना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातून निर्माण होणारी राजकीय पोकळी त्याच पक्षाच्या अंतर्गत संघर्षाला जन्म देते. आज महाराष्ट्रात नेमकं तेच घडतंय का? एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सतत धक्के सहन करत आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांची राजकीय ताकद ते वाढवत आहेत. तर तिसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महाराष्ट्रात स्वतःचं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण या संपूर्ण घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे माहितीये का? तो म्हणजे 2029. कारण आज जे काही घडतंय त्याचे परिणाम पुढील निवडणुकांमध्ये दिसणार आहेत. आज जो नेता स्वतःचं संख्याबळ वाढवेल तोच उद्या नेतृत्वाच्या शर्यतीत पुढे असणार आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते एकनाथ शिंदे हे अत्यंत महत्वाकांक्षी नेते आहेत. त्यांनी राजकारणात अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करून दाखवल्यात. त्यामुळे भविष्यात ते आणखी मोठी राजकीय भूमिका बजावण्याचा प्रयत्न देखील करतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्याचवेळी भाजपमध्ये देखील काही नेत्यांना असा प्रश्न पडू लागलाय की जर महायुतीकडे आधीच बहुमत असेल तर मग हा विस्तार नेमका कोणासाठी आणि कशासाठी? या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आणखीन एक घटना चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे मुंबई ते नागपूर विमान प्रवासातील फोटो चर्चेत आले आहेत आणि त्यानंतर लगेचच सचिन अहिर यांच्या पक्षांतराची घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय. अर्थात राजकारणात योगायोग असतात, पण काही वेळा योगायोगांमधनच मोठ्या चर्चा या जन्म घेतात. आज महाराष्ट्राच्या राजकारणात 3 प्रश्न सर्वाधिक चर्चिले जात आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य काय असेल? त्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष विस्तार हा फक्त पक्ष विस्तार आहे की भविष्यातील नेतृत्वाची तयारी? आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महायुतीमध्ये भविष्यातील नेतृत्व संघर्षाची बीज आत्ताच पेरली जात आहेत का? या प्रश्नांची उत्तर आज कोणाकडेच नाहीयेत. पण एवढं मात्र नक्की आहे की महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या टप्प्यावर पोहोचलं आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं नेते जात आहेत. उद्या महायुतीमध्येच नवीन राजकीय संघर्ष उभा राहू शकतो आणि परवा महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्ण चित्रच बदलू शकतो. म्हणूनच हे खरंच ऑपरेशन टायगर आहे का, की हे आहे ऑपरेशन 2029, की मग खरंच हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे? याचं उत्तर भविष्यात मिळणार आहे. पण तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात मोठा आणि सर्वात रोचक राजकीय खेळ ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? हे ऑपरेशन टायगर आहे की ऑपरेशन 2029 की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.